मानवसेवा वृद्धाश्रम पाथर्डी फाटा येथे 76वा प्रजासत्ताक दिन साजरा। प्रियदर्शनी सम्राट अशोका वेलफेअर फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून चालवले जाणारे मानवसेवा वृद्धाश्रम पाथर्डी फाटा येथे 76वा प्रजासत्ताक दिन वयोवृद्धांच्या तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजाचे पूजन करून वृद्धाश्रमाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी उपस्थित इंदिरानगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री धनराज पाटील, सरकारवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री संजोग टिपरे, TL नवसागर सर, जयस्वाल साहेब व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले। यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रम, देशभक्तीपर गीतांना सुरुवात करण्यात आली। सुरुवातीस राज्यघटनेचे वाचन करण्यात आले। आलेल्या सर्व मान्यवर पाहुण्यांचे संस्थेच्या वतीने शाल व गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले। यावेळी मानवसेवा वृद्धाश्रमच्या संचालिका सौ ललिताताई नवसागर यांनी संस्थेच्या प्रस्तावनेचे वाचन करून संस्थेतर्फे गरजवंत निराधार वयोवृद्ध यांची सेवा, सुश्रूषा व आरोग्यात उपचार एकाच छताखाली देण्यात येत असून निराधारांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे। आमची सेवा करण्याची इच्छा असूनही जागेअभावी आमचे हात बांधले जात आहे। तरी आमच्या संस्थेसाठी जागेची अत्यंत महत्त्वाची गरज असून ती जर पूर्ण झाली तर आम्हाला याहीपेक्षा अधिक सेवा करण्याची संधी प्राप्त होईल। यावेळी इंदिरानगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री धनराज पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की मला वडील नाहीत, परंतु येथील वयोवृद्धात माझे वडील मदत दिसतात। यावेळी व्यासपीठावर संस्थेचे संचालक TL नवसागर, पोलीस निरीक्षक श्री धनराज पाटील, पोलीस निरीक्षक श्री संजोग टिपरे, रवींद्र कुंवर बहादूर जयस्वाल, सौ ममताताई जयस्वाल, बिरसा ब्रिगेड मातृशक्ती जिल्हा शहराध्यक्ष सौ सुरेखाताई हांडगे, परभणी जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रसाद घनसावंत उपस्थित होते। यावेळी देशभक्तीपर गीते, कराओकेचे सिंगर ॲडव्होकेट मधुकर नाठे, प्राध्यापक सदाशिव इंगळे, भाऊराव वानखेडे, प्रशांत गांगुर्डे, आनंदराव सुलताने, दिव्य मराठीचे सचिन बेडीस, इसाक शेख, विजय इंगळे, राजेंद्र सौदे गायकवाड, सौ सत्यभामा वाळवंटे, एकता गांगुर्डे यांच्या खास आवाजाने एकापेक्षा एक देशभक्तीपर गीते सादर करण्यात आली। यावेळी वयोवृद्धांमध्ये चेहऱ्यावरचे हास्य अधिक खुलून दिसत होते। कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे सचिव सुभाष सावंत, रमेश मसूरकर, कल्याण शेख, तेजस नवसागर, ध्वनिमुद्रण कलावंत कुमार आदित्य दोंदे या सर्वांनी अधिक परिश्रम घेतले। कार्यक्रमाची सांगता अब तुम्हारे हवाले वतन साथियों या गीतातून हार्दिक शुभेच्छा। आमच्या लक्षात आले आहे की जिल्ह्यामध्ये निराधार वृद्ध नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे। त्यांच्यासाठी योग्य ते उपचार आणि तुम्ही क्षणाचाही वेळ न लावता मी हो म्हणून त्यांना सांगितलं मी घरी जशी माझी आई आहे तसे या ठिकाणी सुद्धा माझ्या आया आहेत। या वडील माझे वारलेत, परंतु त्यांच्या स्मृती ह्या काही मिटणार नाही। परंतु या ठिकाणी मला हे बघायचं होतं की माझ्या वडिलांसारखा या ठिकाणी चेहरा मला भेटतो का, मला दिसतो का। आणि मी या ठिकाणी जे उपस्थित आहेत त्यांच्या सर्वांमध्ये मी माझ्या वडिलांना बघतोय। आजचा क्षण जसा आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतोय तो एक आनंद तर आहेच आहे, परंतु एक भावुक क्षण माझ्याकडे थोडासा निर्माण झालाय की या ठिकाणी आलो आणि मला जे काही सरांनी या ठिकाणी सांगितलं की जागेचा प्रश्न आहे किंवा काही इतर मदत असते त्या संदर्भाने त्यांनी सांगितलं। मी खूप मोठा अधिकारी तर नाहीये, परंतु मला जे काही करता येईल, माझ्या ओळखी आहेत भरपूर, महानगरपालिका असेल, PWD असेल, अजून इतरही त्या काही संस्था आहेत त्यांच्याकडे माझ्या ओळखी आहेत। मी प्रयत्न करेन किंवा जेणेकरून आपल्या या संस्थेकरता मला काहीतरी करता आलं पाहिजे। नाही काही करता आलं पण वैयक्तिकरित्या मी नक्कीच काहीतरी करेन हे आश्वासन देतो, वैयक्तिक। कारण पोलीस खात्यामध्ये असताना आमची सेवा ही सुरूच असते, त्याच्यात खंड पडत नाही। दिवस रात्र आम्ही आमचं काम करत असतो, ते आमचं कर्तव्य, त्याचा आम्हाला पगार मिळतो। पगार देणारे तुम्ही आहात, तुम्ही म्हणजे सरकार, तुमच्यामुळे आम्हाला तो पगार मिळतो। तर मी पण काहीतरी या समाजाचं काहीतरी देणं लागतो ही भावना माझ्या मनामध्ये आहे आणि मला जे काही करता येईल ते मी नक्कीच आपल्या संस्थेकरता करेन। आपल्या सर्वांना मी पुनश्च एकदा प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो
आणि मला या ठिकाणी बोलवलं. माझ्या काही वडिलांबरोबरची आठवण ते जागरूक झाले, एक भावक्षण निर्माण केला. त्याबद्दल मी सरांचे आपल्या सर्वांचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. सर्वांना 75 वर्ष पूर्ण प्रजासत्ताक दिनी सर्वांना आपल्या शुभेच्छा. पाटील साहेबांनी परत काय सांगितलं तर सांगायला काय ठेवलंच नाही. तरी आमच्याकडून जेवढा प्रयत्न होऊ शकतो आम्ही 100% प्रयत्न करणार. मंत्रालयाचे आश्वासन घेतलं आम्ही तर प्रयत्न नक्की करणार. सरांनी हे ते चालवलं व्यवस्थित सगळं गाडा ते माझा जो काही कार्यक्रम असतो तो मी इथे येऊन मोठ्या उत्साहात आपल्या या वयोवृद्ध म्हणजेच आपले मायबाप यांच्यासोबत मोठ्या आनंदाने साजरा करते. त्यामुळे मला आईवडिलांची उणीव कधीही भासत नाही. असेच प्रत्येक जणांनी जर विचार केला तर या 2 अनाथांच्या माय माऊलींना कशाच कोणत्याही कठीण परिस्थितीची जाणीव भासणार नाही. आता मध्ये तर सरांची परिस्थिती एवढी हे होती, इतके आजारी होते ते, तरी त्या परिस्थितीमध्ये खरोखरच ललिताताईंनी त्यांना एवढा आधार देऊन एवढं हे त्यांचं कुटुंब सांभाळलं. त्याबद्दल मी खरोखरच त्यांचे मनापासून खूप खूप आभार आणि त्यांना पुढील हा गाडा नेण्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते. प्रत्येक मातृशक्तीने जर असा विचार केला आणि या आपल्या माय माऊलींना आधार देण्यासाठी पुढे येऊन काहीतरी केलं तर नक्कीच त्यांना पाठबळ मिळेल. आजच्या या दिवशी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्व या मायबापांचे तसेच ललिताताई व सरांचेही तसेच पूर्ण स्टाफचे मी खूप खूप आभार व धन्यवाद देते. नाशिक स्टार न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र दोंदे, नाशिक शहर.